मनसेचे मुंबईतील माजी नगरसेवक संजय तुरडे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। सोमवारी शिवसेनेमध्ये संजय तुरडे हे प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। संजय तुरडे यांच्यासोबत कलिना परिसरातील मनसे पदाधिकारी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे मुंबईमध्ये मनसेला हा मोठा धक्का मानला जातोय। सोमवारी तुरडेंचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश मनसेला मोठा धक्का। माजी नगरसेवक संजय तुरडे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। कलिना परिसरातील मनसे पदाधिकारी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। मुंबईमध्ये मनसेला हा धक्का मानला जातोय। माजी नगरसेवक संजय तुरडे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। सोमवारी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती, त्यांच्यासोबत त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मनसेला हा मोठा धक्का मानला जातोय। माजी नगरसेवक संजय तुरडे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती, सोमवारी हा पक्षप्रवेश होणार आहे। त्यांच्यासोबत त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नीलम, आपण बघितलं तर मनसेला आणखी एक धक्का बसण्याची या ठिकाणी शक्यता आहे। कारण मनसेचे एकमेव माजी नगरसेवक जे आहेत ते संजय तुरडे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान संजय तुरडे हे नाराज आहेत अशी चर्चा आणि त्यांची नाराजी वळवण्याची मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रयत्न केला, मात्र ते तरीही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। लवकरच हा पक्षप्रवेश जो आहे तो उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती मिळते। मात्र एकूण या ठिकाणी मनसेला संजय तुरडे जे आहेत त्यांची मनधरणी करण्यामध्ये कुठेतरी अपयश मिळतंय, अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र मनसेला हा एक खरं तर मोठा धक्का असेल। 6 माजी नगरसेवक म्हणजे नगरसेवक असताना त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता, मात्र एकमेव जो माजी नगरसेवक मनसेकडे उरला होता 2017च्या निवडणुकीनंतर, तो सुद्धा आता मनसेची साथ सोडतोय। त्यामुळे एकूणच मनसेला या ठिकाणी मोठा धक्का बसल्याचं दिसतंय। जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।